प्रेज द लॉर्ड चर्च. आपण देवाची उपकार स्तुती आता करणार आहोत आणि मी स्तोत्रसहिता 96 अध्याय 2 वचन वाचणार आहे. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. आपण त्याचे गुणगान करणार आहोत. आणि थैसलनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 18 वचन असं सांगतं की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. तर आपण सर्व स्थितीत, जरी लॉकडाऊन आहे, जरी करोना आहे, तरी आपण ह्या स्थितीमध्ये देवाचं गौरव करणार आहोत. आपण त्याच्या नावाला उंचविणार आहोत. आणि थैसलनिकरास पहिले पत्र याचा 19 वचन बोलतं की आत्म्याला विझू नका. तर आपण आपल्या आत्म्याला आता उत्तेजन देऊयात की आपण त्याची आराधना करणार आहोत अंतःकरणाने, खरेपणाने. हालेलुया. महिमा महिमा हो तेरी,
जरूरत है। मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है। तेरे बिना मैं कैसे जीऊं, कैसे जीऊं तेरे बिन। बाप पर मैं कैसे जीऊं, मुख देखे तेरे बिन। तेरे बिना मैं कैसे जीऊं, कैसे जीऊं तेरे बिन। पाप पर मैं कैसे जीतूं, मुख देखे तेरे बिन। वचन पे भी मन ना लागे, तू सिखाए ना तो। वचन पे भी मन ना लागे, तू सिखाए ना तो। व्यर्थ जीवन मुरझा जाए, तू रहे ना तो। व्यर्थ जीवन मुरझा जाए, तू रहे ना तो। मेरे जीवन में प्रभु, मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है। मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है। भटकूं तो मैं कहाँ जाऊं, घेरा तूने जो है। दर्शन मांगूं पल पल तेरे, नम्र इस दिल से। भटकूं तो मैं कहाँ जाऊं, घेरा तूने जो है। दर्शन मांगूं पल पल तेरे, नम्र इस दिल से। तेरे लहू के पाक बहाव से मुझको शुद्ध कर दे। तेरे लहू के पाक बहाव में मुझको शुद्ध कर दे। इस शरीर मंदिर में हरदम तेरी प्रसन्नता रहे। इस शरीर मंदिर में हरदम तेरी प्रसन्नता रहे। मेरे जीवन में प्रभु, मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है। मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है।
थँक्यू लॉर्ड. प्रभू, आज या समयासाठी आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद कारण की तू चांगला परमेश्वर आहे. तू आमच्या उपासनेमध्ये वस्ती करतो, तू आमच्या उपासनेमध्ये वास करतो, म्हणून धन्यवाद परमेश्वर. आणि आज जशी आम्ही तुझी उपासना केली आहे, तू आमच्या आराधनेमध्ये, आमच्या उपासनेमध्ये यू ड्वेल इन आवर प्रेजेस ओ गॉड. दॅट्स वाय वी वॉन्ट टू थँक यू गॉड. प्रभू, तू येतो आणि तू विराजमान होतोस, म्हणून धन्यवाद. प्रभू, आज प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती जो हे सर्विस बघत आहे प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये तू काम करत आहेस आणि त्यांच्यावर तू उतरून आला आहेस, म्हणून धन्यवाद. त्यांच्यावर तू, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरामध्ये तू विराजमान झाला आहेस, म्हणून धन्यवाद देतो. थँक्यू लॉर्ड. वी गिव्ह यू ऑल द ग्लोरी, ऑल द प्रेज. इन जीसस नेम आय प्रे. आमेन. प्रेज लॉर्ड चर्च. आपण देवाचं वचन कबूल करूया. 1 पेत्र 2:5. आम्ही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहो, यासाठी की येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी पवित्र याजगण व्हावे. आता मी बोलते, तुम्ही माझ्या मागे बोला. मी स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहो, यासाठी की येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी आम्ही पवित्र याजगण व्हावे. मी स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचिले जात आहे, यासाठी येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी आम्ही पवित्र याजगण व्हावे. आपण देवाला काही वेळ धन्यवाद देऊया वचनासाठी. धन्यवाद येशू, धन्यवाद. आपण सर्वजण देवाला काही वेळ धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू तुला धन्यवाद, 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 धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. प्रभू तुला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू. गुड मॉर्निंग चर्च. पुन्हा एकदा प्रभूला धन्यवाद देतो ह्या सुंदरशा दिवसासाठी. आणि प्रभू चांगला आहे. प्रियांनो, आपण आपल्याबद्दल जे प्रभू बोलतो ते बोलायला पाहिजे सर्वदा. आणि आम्ही ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे ह्याविषयी आम्ही स्वतःचं कबुली द्यायला पाहिजे. आपण म्हणूया, मी येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वाद आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये आशा आहे, मी ख्रिस्त येशूमध्ये अभिवचन आहे. माझ्या भावांनो बहिणींनो, हे जे कबुली आहे ही फक्त एका दिवसासाठी ठेवू नका. जीवनामध्ये वारंवार, आणि तुम्हाला पाहायला मिळेल पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या कबुल्या तुमच्याविषयी प्रभूंनी दिलेल्या आहेत. देवाचं वचन सांगतं, मी एक राजकीय याजक आहे, मी देवाचा स्वतःचा मुलगा आहे, देवाचे स्वतःचे लोक आहेत, मी निवडलेला वंश आहे. प्रियांनो, तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो की जे निवडलेले रात्रंदिवस देवाकडं अरुळी मानतात त्यांचा न्याय तो लवकर करणार नाही का? येशू म्हणतो, मी सांगतो तो लवकर करेल. प्रियांनो, ही खात्री साध्यासुध्या व्यक्तीची नाही आहे, निवडलेल्या व्यक्तींना दिलेली ही खात्री आहे. तो म्हणतो, मी सांगतो लवकर करेल. आज कदाचित तुम्ही प्रियांनो ती अरुळी करत असाल, परमेश्वराकडे मागत असाल, की परमेश्वरा एखाद्या गोष्टीची मागणी करत असाल, तर येशू म्हणतो, मी सांगतो तुमच्या प्रार्थना लवकर उत्तर मिळणार आहे. माझ्या भावना बहिणींनो, तुम्ही आणि मी निवडलेले आहोत. कशासाठी निवडलेले आहोत? ह्या जगापासून वेगळे केलेले लोक आहोत. लक्षात ठेवा प्रियांनो, तुम्ही आणि मी ह्या जगाचे नाही आहे. तुम्हाला मला देवाने बोलवलेलं एक वेगळं होण्यासाठी. आम्ही निवडलेली लोक आहोत. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत. एक प्रकारचे सांगितलेले आहेत जे बोलवलेले आहेत, दुसरे प्रकारचे लोक सांगितलेले आहेत जे निवडलेले आहेत, तिसरे प्रकारचे लोक सांगितलेले आहेत जे विश्वासू आहेत. माझ्या भावना बहिणींनो, आम्ही नुसतं बोलवलं गेलेलं नाही आहेत, आम्ही निवडलेले आहोत आणि आम्ही विश्वासू लोक आहोत. कशासाठी? तर त्याच्या राज्याच्यासाठी समर्पित असलेले आम्ही असे लोक आहोत.
माझ्या भावना बहिणो, तुम्ही साधेसुधे लोक नाही आहे. आज मी तुम्हाला सांगतो, हे सत्य आम्हाला समजायला पाहिजे. ह्या जगाच्या पासून आम्ही वेगळे केलेले लोक आहोत आणि तुमचा आणि माझा राजा प्रभू आहे. तो आमच्यावर नियंत्रण करत आहे आणि म्हणून तुम्ही आणि मी एक नवी उत्पत्ती आहोत. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवं झालेलं आहे. तुम्ही आणि मी जुन्या जुन्या नियमांनी जीवन जगू शकत नाही, जुन्या पद्धतीने विचार करू शकत नाही. तुम्हाला आणि मला आता नवीन बुद्धली आम्ही आहोत आणि नवीन बुद्धलीमध्ये तो नवा द्राक्षरस ओतू इच्छितो. आणि मला सांगू द्या प्रियांनो, आमचे विचार बदलले पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही लहानपणापासून काही लोक ख्रिस्ती असतात आणि त्यांच्यावर जुन्या कराराचा, जुन्या गोष्टीचा एवढा पगडा असतो की त्यांना नवीन गोष्टी यायला लागल्या की कठीण होतात. ह्या दिवसांमध्ये देखील बऱ्याचशा लोकांना प्रश्न येतो की अरे आता आम्हाला चर्च मिळत नाही, मग आम्हाला प्रभुभोजन मिळत नाही. प्रियांनो, प्रभुभोजन तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रभूच्या आठवणीमध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा स्थापन केलं, ही नवीन पद्धत आहे. पूर्वी कधी लोक घेत नव्हते, पण प्रियांनो आता आम्हाला कुठेतरी पावलं नवीन उचलायला पाहिजेत. देव परमेश्वर आम्हाला नवीन गोष्टी करायला शिकवतोय की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये प्रभूचा मेज घेऊ शकता. बायबलमध्ये असं कुठंच लिहिलं नाही आहे की एका विशिष्ट व्यक्तीने प्रभुभोजन तुम्हाला द्यायला पाहिजे. प्रियांनो, आम्ही फक्त येशूच्या आठवणीमध्ये, येशूने ज्यावेळेस ते प्रभुभोजनाची संस्थापना केली, तो म्हटला हे माझ्या नवा कराराचं रक्त आहे, हा नवा करार आहे. हे जेव्हा तुम्ही एकत्र येता माझ्या स्मरणार्थ हे करा, माझ्या पुन्हा येण्यापर्यंत. आणि म्हणून प्रियांनो, जरी आम्ही लॉकडाऊनमध्ये आहोत, आम्ही घरी आहोत, तुम्ही ह्या मेजामध्ये सहभाग घेऊ शकता. हे सर्व नवीन पद्धत आहे. नाही मी तसंच घेणार आहे, नाही माझ्या भावना बहिणींनो, आता आम्हाला काही गोष्टींमध्ये बदल हवा आहे. प्रभू करो ही नवीन विचारांची संकल्पना आमच्याकडे यायला पाहिजे. आम्ही नव्या कराराचा अभ्यास करत असताना जी पहिली मंडळी होती, ज्याप्रमाणे ती घराघरामध्ये प्रभुभोजन घेत होती, भाकर मोडण्यात ती तत्पर होती, प्रार्थना करण्यात ती तत्पर होती, प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ती तत्पर होती. माझा विश्वास आहे मागील काही दिवसांमध्ये जे वचन आम्ही तुम्हाला देत आहोत, तुम्ही ते स्वीकारत आहात. कारण हे शिक्षण आहे, प्रेषितांचं शिक्षण आहे. पण तेवढंच पुरेसे नाही आहे, त्यांनीच तुमचं पोट भरणार नाही आहे. तर भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये आणि सहभागिता. आता सहभागिता कुठं? तर तुम्ही सध्या तरी तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारासंगती सहभागिता करत आणि परिवारामध्ये राहत असताना आमचे खांद्याला खांदे लागतात. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. त्यांना समजावून घेणं, त्यांच्याबरोबर प्रेमाने राहणं, चुका घडतात, चुकावर पांघरून घालणं. प्रियांनो, हे सर्व ही जी पद्धत आहे ती काही दिवसांनी परत चर्चमध्ये गणली जाणार आहे. ही नवीन पद्धत, हे नवीन कराराचं काम आहे, ही नवीन बुद्धली आहे. मी तर चर्चच्या काही गोष्टींसाठी अपेक्षा करत की देवबाप एक नवीन कार्य घडवणार आहे प्रियांनो, आणि ते कार्य मोठ्या प्रमाणामध्ये घडणार आहे. महाराष्ट्राला देवाच्या वचनाच्या द्वारे जिंकलं जाणार आहे. आणि त्यासाठी देव परमेश्वर, जरी शत्रूने हा प्रयत्न केला आम्हाला थांबवण्यासाठी, पण देवाच्या कार्याला कोणी थांबवू शकणार नाही प्रियांनो. देवाच्या वचनाला कोणीही बांध घालू शकणार नाही. ते पसरत चाललेलं आहे. देवाचं वचन, मला सांगू द्या प्रियांनो, की ह्या काळामध्ये देवा आत्मे जिंकले जात आहे. आणि म्हणून ह्या नव्या करारातले लोक कसे असावे हे देवाच्या वचनामधून आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं की बाप ऐका, हा जो नवी बुद्धली आहे त्याला एक नवीन नियम देतोय. प्रियांनो, ज्यावेळेस इस्रायल राष्ट्राला देवाने मिस्र देशातून बाहेर काढलं, तिला त्या तांबड्या समुद्रापर्यंत नेलं, तांबडा समुद्र पार केल्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी त्याला ठेवलं. देवाची इच्छा होती की जवळपास 18 महिने किंवा 2 वर्षामध्ये त्यांना त्या वतनी देशात घेऊन जायचं होतं. त्या काळापर्यंत त्यांना तिथं थांबवलं होतं. उद्दिष्ट काय? तर देवाला त्या ठिकाणी त्यांना नियम द्यायचे होते. उपासनेचे नियम,
त्या ठिकाणी मी तुमच्यामध्ये येऊन वस्ती करणार आहे. त्या ठिकाणी निवास मंडप तयार करायचा होता. देवाने त्यांना नवीन नियम द्यायची योजना केली की तुम्ही ह्या ज्या देशामध्ये जात आहात त्या ह्या नियमानुसार तुम्ही चाला. तिथलचे नियम स्वीकारू नका किंवा तुमच्या जुन्या ज्या मिस्रातून आले ते नियम स्वीकारू नका. पण लोकांना ते पटायला तयार नव्हतं. आम्हाला सर्वांना माहिती आहे प्रियांनो की जेव्हा देवाने मोशेला ते नियम दिले त्यावेळेला पहिला नियम पहिल्या दिवशी मोडला गेला, आणि तो म्हणजे आपल्यासाठी तू कुठली कोरी मूर्ती करू नको. ज्यावेळेस मोशे डोंगरावरून आला तेव्हा तो पाहतो तर त्यांनी वासरू केलं होतं आणि ते म्हणत होते की हा आमचा देव आहे, आणि त्यासाठी ते नाचत होते, खेळत होते आणि नाही त्या गोष्टी करत होते. माझ्या भावना बहिणींनो, देवाची उच्च योजना होती नियम देण्याचं, आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने च्या द्वारे एक नवीन गोष्ट तयार केली. तो म्हटलं हा नवा करार आहे. आता हे जे लोक आहेत ते नवीन बुद्धली आहे, त्यांना एक नवा नियम आहे. आणि काय नियम आहे प्रियांनो? हा नियम प्रीतीचा नियम, प्रेमाचा नियम आहे. आणि मागच्या आठवड्यात किंवा येत्या दिवसामध्ये त्या नियमाचा आपण अभ्यास करणार आहोत. फार गरजेचं आहे, कारण हा प्रीतीचा नियम आमच्या जीवनाला चालवणारा नियम आहे. प्रियांनो, आम्ही पाहिलं येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं मी तुम्हाला एक नवी आज्ञा देतो, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. फार महत्वाची, जशी मी तुमच्यावर प्रीती केली. आणि कशी प्रीती केली प्रियांनो? ती प्रीती समजणं आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. ती प्रीती आम्ही समजू शकत नाही. पण देवाचं वचन सांगतं योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायामध्ये 9 ते 12 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त त्या प्रीतीबद्दल एक उल्लेख, तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहा. आपण वाचूया ते वचन, योहान शुभवर्तमानाचा 15वा अध्याय आणि 9 ते 12 वचनं. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. आता बघा, हे ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे. पित्याने माझ्यावर प्रीती केली, आता मी तुमच्यावर प्रीती करत आहे. पुढं, तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहा. हा, जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. फार मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीमध्ये राहाल. आता बऱ्याच लोकांना असं गैरसमज आहे प्रियांनो, लोकांना असं वाटतं जर मी आज्ञा पालन केली. आता लोक हे उलट बघतात. येशू ख्रिस्त उलट नव्हे तर आम्हाला सांगत होता माझ्या प्रीतीमध्ये राहा. तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, आज्ञा पाळून कोणीही प्रीतीत राहू शकत नाही. प्रीती स्वीकारून आज्ञा पालन करू शकतो. ही रियालिटी आहे प्रियांनो. तुम्हाला हे सांगू इच्छितो मी प्रियांनो, जर ख्रिस्ताच्या प्रीतीचा स्वीकार आम्ही केला तरच आम्ही आज्ञा पालन करू शकतो. योहानाच्या 14व्या अध्यायाच्या 15 वचनामध्ये तो काय म्हणतो पहा. योहान 14:15 मध्ये तो म्हणत आहे, माझ्यावर तुमची प्रीती असली माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. ऐका, आज्ञा पालन करण्यासाठी प्रीती हे उद्दिष्ट, प्रीती हे सोर्स आहे. जर तुमच्यामध्ये देवाची प्रीती आहे, तुम्ही जर ख्रिस्ताची प्रीती स्वीकारली, ख्रिस्ताची प्रीती तुम्ही समजून घेतली, फार महत्वाची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांना ती प्रीती समजलेली नाही आहे. ख्रिस्ताचं प्रेम ओळखूनच घेतलेलं नाही आहे. आपण मागच्या आठवड्यात देखील हे वचन पाहिलं, आज पण पाहूया. पहिल्या योहानाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 16 वचन काय सांगतं पहा. त्या ठिकाणी सांगितलं, प्रीतीचा उल्लेख केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर आमच्या वचनातून आम्हाला सांगते काहीतरी बोललं जाते. काय म्हणतं ते वचन पहा. पहिल्या योहानाचं पत्र याचा 4था अध्याय आणि 16 वचन. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे पहा, देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे. ऐका प्रियांनो, वी नो द लव्ह ऑफ गॉड, म्हणजे प्रीती कळून आलेली आहे. प्रीती कळणं गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी देवाला म्हटलं, देवा तुझी प्रीती मला समजू दे, मला अधिक त्या प्रीतीचा उलगडा होऊ द्या. वाचूया पुढं वचन, ते काय म्हटलेलं आहे. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे हा? ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. ऐका, त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. पुढं, देव प्रीती आहे, देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो. जो प्रीती स्वीकारतो
तो प्रीतीमध्ये राहतो, तो देवामध्ये राहतो. जर तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहिलात तर माझ्या भावना बहिणींनो, ती प्रीती समजणं गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या, जेव्हा मी देवाला म्हटलं, देवा मला तुझी प्रीती दाखव, त्यांनी मला एकच गोष्ट दाखवली, ख्रिस्ताचं प्रेम. प्रियांनो, ते समजणं गरजेचं आहे, ते ओळखून घेणं गरजेचं आहे. त्यांनी त्या प्रीतीबद्दल आम्हाला सांगताना असं सांगितलं. प्रियांनो, अद्भुत गोष्ट. मी त्या प्रीतीबद्दल देवाला मागत होतो की देवापा तुझं प्रेम मला समजू दे. आणि ज्यावेळेला देवाने दाखवलं की ज्याच्या मुखातून सूर्य बाहेर पडू शकतो, आणि तुम्हाला मी सांगतो प्रियांनो, फक्त सूर्यच नव्हे तर काही वर्षांपूर्वी मी एक इंग्लिश पिक्चर पाहिला होता. आणि त्यामध्ये त्यांनी पिक्चर म्हणण्यापेक्षा त्यांनी काही गोष्टी समजावून सांगितलं की हे कसं विश्व कसं आहे. नुसतं आपला जो पृथ्वीचा सूर्य एवढा छोटा आहे, याच्यापेक्षाही 1000 पटीने मोठे सूर्य आहेत, 1000 पटीने. प्रियांनो, यू कॅनॉट इमॅजिन दॅट. आणि ते सूर्य देखील ह्या परमेश्वर, ह्या येशूच्या मुखातून, कारण सर्व काही त्याच्याद्वारे झालं, आणि तो येशू तुमच्या मायासाठी मानव झाला. तो वधस्तंभावर मरण पावला. त्यांनी मानवाकडून, ज्याला त्यांनी बनवलं होतं त्या मानवाकडून त्यांनी छळ सहन केला. त्या मानवाकडून तो दुखावला गेला. त्या मानवाने त्याच्या तोंडावर थुकलं. ज्यांना त्यांनी बनवलं त्याच लोकांनी, तरी सुद्धा त्याच्या मुखातून शब्द का? कारण त्यांना वाचवायचं, नुसतं वाचवायचं नव्हतं. प्रियांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की त्याची प्रीती समजण्यासाठी आम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे. त्यांना फक्त वाचवायचं नव्हतं, तर त्यांनी काय केलं? जे प्रीतीच्यासाठी योग्य नव्हते त्या लोकांना त्यांनी नुसतं आपल्या वधस्तंभाच्या कार्याने तारण दिलं नव्हे, तर त्यांना आपल्याबरोबर बसवलं. इफिस्कराच्या पत्रामध्ये तो म्हणतो, माझ्यासाठी ते वचन शोधण्याची गरज आहे, कारण खूप गरजेचं वचन आहे ते. प्रियांनो, इफिस्कराच्या पत्रामध्ये मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये, आम्ही पापामध्ये मृत असताना, आहे का वचन त्या ठिकाणी? ते इफिस्करास पत्राचा 2रा अध्याय, की आम्ही पापामध्ये मेलेले असताना. 4थं वचन वाचा बरं, काय म्हणतं वचन? तरी देव दया संपन्न आहे. पहा, देव दया संपन्न आहे, म्हणून आपण हा आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतानाही. ऐका, अपराधामुळे आम्ही वाईट होतो, आम्ही त्या चिखलात होतो, आम्ही वाईटामध्ये होतो, अंधकारामध्ये होतो असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे. अपरंपार प्रेमामुळे. आता ही अपरंपार प्रेम आम्हाला कळलं पाहिजे. आमच्यावर देवाने अपरंपार प्रेम केलं. त्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर तेवढंच मर्यादित नाही, त्यांनी काय केलं? ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. ऐका प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरणातून जिवंत झाला, आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीला मरणातून तो जिवंत होतो. त्याच्या जीवनावर आता मरण राज्य करत नाही, मरणातून तो जीवनात पार जातो. पुढं, आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. ऐका, त्याचं प्रेम समजून घ्या. जे चिखलात पडले होते, जे नालायक होते, जे अंधारामध्ये होते, त्यांच्यासाठी त्यांनी आपलं जीवन दिलं. तो मरण पावला, मेला. एवढंच नव्हे, मरणातून जीवन झाल्यानंतर तो म्हटला, ज्यांनी त्याच्यात विश्वास ठेवला त्यांना म्हटलं, चला आता तुम्ही जीवन झाला, आता तुम्ही माझ्याबरोबर राज्य करा. माझ्या भावानं बहिणं, हे प्रेम आहे. सेम त्यांनी वधस्तंभावर जे दुःख सहन केलं, तो मरण पावला, त्यांनी रक्त सांडलं, त्यामुळं त्याला ती जागा मिळाली पित्याच्या उजवीकडं बसण्याची. पण तुम्हाला आणि मला, माझ्या भावांनो बहिणींनो, त्याच्या कृपेने, त्याच्या प्रेमाने, अपरंपार प्रेमाने आम्ही काही केलं नसताना आम्हाला त्या ठिकाणी, त्या स्वर्गस्थानी बसलेलो आम्ही असे आहोत. प्रभू करो हे ओळख आम्हाला हो, ही ह्या प्रेमाची ओळख, की मी ह्या जगामधला नाही आहे, मी ख्रिस्ताबरोबर त्या प्रीतीच्यामुळं
त्या अपरंपार प्रेमामुळं मी स्वर्गीय स्थानी बसलेलो आहे आणि स्वर्गामधल्या आता नियमाने मी चालत आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो तुम्ही ह्या जगामध्ये प्रियांनो तुम्ही काय आहात, ॲम्बॅसिडर आहात. ॲम्बॅसिडर म्हणजे काय, राजदूत आहात. तुम्ही प्रियांनो एखाद्या देशाचे राजदूत आहात. तसं तुम्ही ह्या देशामध्ये तुम्ही त्या नियमांनी चाललं पाहिजे. आणि तो नियम स्वर्गाचा नियम, प्रेमाचा नियम आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याला हात लावता प्रियांनो, त्या प्रीतीचे दव, प्रीतीचं सामर्थ्य तुमच्यामध्ये व्हायला लागतं त्या प्रीतीमध्ये. आणि म्हणून येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगतो, फक्त प्रीती समजून घ्या, प्रीतीवर विश्वास ठेवा, प्रीतीमध्ये चाला, प्रीतीमध्ये स्वतःला राखा. मग येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलेलं आहे की योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायाच्या 23 आणि 24 वचनामध्ये, योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये प्रियांनो एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली. पहा काय म्हणतो तो. येशूने त्याला उत्तर दिले, येशूने त्यांना उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल. ऐका प्रियांनो, माझ्यावर प्रीती असेल, ज्यांना माझी प्रीती कळाली, ज्यांनी माझ्या प्रीतीवर विश्वास ठेवला, ज्यांनी त्या प्रीतीला आपल्या हृदयामध्ये जागा दिली, ती प्रीती आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारली. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, मी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रीतीमुळे स्वीकारलं नव्हतं. मी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं होतं त्यावेळेस मी भीतीमुळे स्वीकारलं होतं. मला वाटलं होतं मी आता आज रात्री मेलो तर काय कुठं जाईल, ह्या भीतीमुळं मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. आणि जर तुम्ही तशी व्यक्ती आहात की येशू ख्रिस्त, अरे नाही मला स्वर्गात जायचं आहे, मला सार्वकालिक जीवनात जायचं आहे, मी आज रात्री मेलो तर कुठं जाईल, त्या भीतीमुळं जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर जीवन भीतीमध्ये घालवाल. माझ्या आयुष्याच्या सुरुवातीची किती वर्ष, 7 वर्ष मी पाळक होण्याच्या अगोदर भीतीमध्ये सर्व गोष्टी करत होतो. उपासना करायचो, नाही जर केलं नाही तर असं होईल, दशांश द्यायचो, जर हे केलं नाही तर ते घडेल, मी असं करायचो, ते असं नाही केलं तर बायबल वाचायचो. प्रियांनो भीतीमुळं. आणि बरेचसे ख्रिस्ती लोक त्या भयामध्ये जीवन जगतात. पण ज्या वेळेला ह्या प्रीतीचा उलगडा मला झाला, अरे देव परमेश्वर माझ्यावर एवढं प्रेम करतो, त्याची इच्छा नाही आहे की मी सार्वकालिक नरकामध्ये जावं. जेव्हा हा प्रीतीचा उलगडा झाला, बायबलचं वचन सांगतो, आम्ही प्रियांनो देवाची प्रीती ह्यातून प्रगट होते. आम्ही पापी असताना आमच्यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला, तर आता त्याच्या क्रोधापासून किती विशेष करून आम्ही तारले जाऊ त्याच्याद्वारे. आता त्या क्रोधाची भीती बाळगायची गरज नाही आहे. आणि लक्षात ठेवा, जर ती भीती असेल तर आज त्या भीतीतून बाहेर पडण्याची गरज आहे. कारण ही भीती तुम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जाणार नाहीये. ही भीती तुम्हाला बंधनामध्ये घेऊन जातं. भीती एक जाळं आहे प्रियांनो, जाळं. आणि त्या जाळ्यामध्ये खूप लोक अडकलेले आहेत. त्या भीतीमुळं मनुष्याची भीती असू दे किंवा चुकीची भीती असू दे देवाची, प्रियांनो ती भीती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नाशाकडे घेऊन जाणारी आहे. तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. पुढे वाचूया. ज्याची माझ्यावर प्रीती असेल हा. तो माझे वचन पाळील, तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. मी विचार करत होतो, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल. प्रियानो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बायबलचं वचन सांगतं, येशू ख्रिस्तानी सांगितलं. ॲक्च्युली तिथं बोट तसंच ठेवा, पण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये तो म्हटला, जसा देवबाप माझ्यावर प्रीती करतो त्याने तुमच्यावर प्रीती केलेली. योहाना शुभवर्तमान 17वा अध्याय 23व्या वचनामध्ये मी त्यावर मनन करत होतो आज सकाळीच उठून की देवबापा, जसं तू ख्रिस्तावर प्रेम केलं तसं तू माझ्यावर प्रेम केलेलं आहे. तू माझ्यावर प्रेम केलेलं आहे. काय म्हणतं ते वचन पहा बरं. म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे. हा. आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की 23 वचन 17-23 योहान शुभवर्तमान 17वा अध्याय 23 वचन वाचा. हा. म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये, बर. यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे
आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले हा. आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. ही तू समजून घे, जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावर प्रीती केली. माझ्या भावना बहिणीनं ही प्रीती फार महत्वाची आहे. पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मी ॲक्च्युली शास्त्राचा अभ्यास करत असताना मला प्रश्न पडला. सर्वात पहिला व्यक्ती आदाम, आम्हाला माहिती आहे त्यांनी पाप केलं, पण तो देवाबरोबर जेव्हा चालत होता तो प्रीतीत चालत नव्हता का? मला फार मोठा प्रश्न पडला की तो देवाबरोबर चालत होता, रोज देवबाप त्याला एदेन बागेत भेटायला येत होता, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, त्याला देवाचं सामर्थ्य माहीत होतं, त्याला देवाचं सर्व, पण देवाचं प्रेम त्याला माहीत नव्हतं. त्याला त्या देवाच्या प्रीतीचं रेव्हलेशन नव्हतं असं मला वाटतं. ते माहीत असून की हा आणि पाप केलेलं आहे, तो त्याला भेटायला आला, ते त्याला समजलं नाही. इनफॅक्ट त्या दिवशी तो घाबरला, भ्यायला, लपला. आणि आज असे बरेचसे लोक हे लपून बसतायत. येशू ख्रिस्ताने एक फार सुंदर दाखला दिला प्रियांनो, उधळ्या पुत्राचा दाखला. आणि त्या उधळ्याच्या पुत्राच्या दाखल्यामध्ये अजून एक त्याचा वडील बंधू सांगितलेला आहे. हा जो वडील बंधू आहे तो देखील बापाच्या शेतात काम करत होता, बापाबरोबर जीवन जगत होता, बापाबरोबर जेवत होता, खात होता, पीत होता, सर्व बापाबरोबर त्याचं चाललं होतं. पण माझ्या भावना बहिणींनो, त्या वडील भावाला देवाचं प्रेम कळालं नव्हतं, त्या पित्याचं हृदय समजलं नव्हतं. आज मी तुम्हाला सांगतो, कदाचित तुम्ही देखील आज ख्रिस्ताच्या सेवेमध्ये काही दिवसापासून असाल, त्या पित्याचं जर हृदय समजलं नाही तर आमच्या जीवनामध्ये आम्ही खूप काही गमावलंय. मला सांगू द्या, तुम्ही त्या पित्याचं, अरे तू मला हे जे काही आहे तुझं आहे, तो रुसून बसला, फुगून बसला. तुम्ही त्या उधळ्या पुत्राला जवळ केलं ज्याने तुमच्या सर्व पैसा कसबिनीमध्ये खर्च केला. तुला माझं हृदय माहीत नाहीये. तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झालेला आहे. लोकांनी मरावं अशी माझी इच्छा नाहीये. त्यांनी जिवंत व्हावं, त्यांनी माझ्याबरोबर असावं, त्यांनी माझ्या घरात असावं, त्यांना माझ्या घरातला अधिकार मिळावा, आणि त्यांना पुरेल नव्हे तर तुला पुरेल याच्यापेक्षा अधिक माझ्याकडं आहे. मला माहित नाही त्याला का राग आला होता. त्याला असं वाटलं होतं की माझ्याच्यातून माझा जो काही वाटा आहे त्यातला त्याला अजून काही जाईल काय, मला कल्पना नाही प्रियांनो. पण एक गोष्ट आहे, मला एक गोष्ट जाणवली प्रियांनो, की त्याला देवाचं प्रेम माहीत नव्हतं. माझा बाप, जो बाप येशू ख्रिस्तानी सांगितला, त्याला भेटायला बाहेर गेला, त्या सांगती बोलला, अरे तू असं का करतो, ये तू आत ये. माझ्या भावना बहिणींनो, आज मी तुम्हाला सांगतो, ते प्रेम आम्हाला समजलं पाहिजे. ते प्रेम आमच्या अंतःकरणात फक्त ख्रिस्ताबरोबर राहणं, देवावर राहणं पुरेसे नव्हे, ह्या प्रेमाची ओळख होणं गरजेचं आहे. ते प्रेम आमच्या अंतःकरणात येणं गरजेचं आहे. कारण प्रीती सर्व भीतीपासून आम्हाला विभक्त करते. ही पहिलवानाचं पत्र याचा 4 अध्याय 18 वचन. आणि प्रियांनो, मगाच्या वचनामध्ये मी सांगतो, जो कोणी, येशू ख्रिस्तानी त्या योहानाच्या 14व्या अध्यायामध्ये 24व्या वचनात सांगितलं, जो कोणी माझ्यावर प्रीती करत नाही तो माझी आज्ञा पालन करू शकत नाही. लक्षात ठेव प्रियांनो, आज्ञा पालनाने प्रीती नाही, प्रीती स्वीकारल्याने आज्ञा पालन आहे. आपोआप पवित्र शास्त्र वाचायला कंटाळा येणार नाहीये, प्रार्थना करायला कंटाळा येणार नाही. इट इज अ जॉय, इट्स अ टाइम स्पेंट विथ माय फादर. हे मला कधी मिळेल? ही सेम सिच्युएशन जेव्हा तुम्ही घरामध्ये, कुटुंबामध्ये ते प्रेम दाखवता, त्या प्रत्येक, अरे माझ्या परिवाराबरोबर मला वेळ घालवायचा आहे, आय वॉन्ट टू स्पेंड, इट्स अ जॉय. हे मला आनंदाची गोष्ट आहे. वी लव्ह टू टॉक विथ इच अदर, वी स्पेंड टाइम, वी रिस्पेक्ट इच, आम्ही एकमेकाचा सन्मान करतो, एकमेकाबरोबर वेळ घालवतो. त्यांना हे प्रेम आहे. मग एखाद्याने सांगितलं, रे तेवढं कर रे, हे चल मला तुझ्यासाठी करायचंय का, इट्स अ लव्ह, आउट ऑफ लव्ह. पण घरामध्ये ते प्रेम नसेल ना, ते तुम्ही सांगता म्हणून मी करतोय. माझ्या भावना बहिणींनो, हे फक्त हे, आणि हे बऱ्याच वेळा
ख्रिस्ती जीवनामध्ये दिसून येतं. माझ्या भावना बहिणीनं तसं देवाला नाही हवंय. देवाला खरं प्रेम हवंय, ज्या परिवारामध्ये प्रेमाची परिपूर्णता आहे. प्रीती काय करते, वाचा बरं 18 वचन. प्रीतीच्या ठाई भीती नसते. ऐका पर्यंत, जर भीती आहे तर प्रीती नाही आहे. पुढं, इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. माझ्या भावना बहिणीनं पूर्ण प्रीती म्हटलं, देवा पाहिजे पूर्ण प्रीती काय प्रकार आहे? पूर्ण प्रीती, मला पूर्ण प्रीती पाहिजे. मला पूर्ण, प्रभू पित्याने मला लगेच सांगितलं पूर्ण प्रीती पाहिजे. येशूकडे पहा, येशू पूर्ण प्रीती आहे. येशू ख्रिस्त परफेक्ट लव आहे. परफेक्ट लव प्रियांनो, पूर्ण प्रीती येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो की जी ख्रिस्ताची प्रीती समजण्याच्या पलीकडं आहे, ती समजण्याची क्षमता तुमच्यामध्ये यावी. ह्यासाठी देवाच्या पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. तो देवाची प्रतिमा आहे. येशू ख्रिस्त प्रीतीची प्रतिमा आहे. येशू ख्रिस्त प्रेम आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याचं शास्त्र भाग वाचता, त्याकडे आलेल्या प्रत्येकासाठी तो काम करणारा आहे. आलेल्या प्रत्येकाला आरोग्य देणारा आहे. तो लोकांना मार्गदर्शन करणारा आहे. लोकांवर प्रीती करणारा आहे. लोकांना उपाशी पाठवणारा नाहीये, त्यांना अन्न देणारा परमेश्वर आहे. प्रिय, ती प्रीती जेव्हा आम्हाला समजून येते, आमच्या जीवनामध्ये बदल घडतो. बायबलचं वचन आम्हाला सांगतं प्रियांनो, ती तुम्ही नाही मला विश्वास आहे पुरे झालं, नाही प्रियांनो, विश्वास देखील प्रीतीनेच काम करतो. गलतीग्रस्त पत्राचा 5वा अध्याय 6 वचनामध्ये आम्ही पाहतो की विश्वास देखील, जो काम होतं विश्वासाचं काम, ते प्रीतीनेच होतं. फक्त प्रीतीनेच. ज्यांच्या अंतःकरणात प्रीती आहे त्याच तो विश्वासामध्ये अधिक बलवान होतो. पॉल स्पष्ट म्हणतो 1 कोरिंथीच्या 13व्या अध्यायामध्ये की तुझ्याजवळ डोंगर ढळवता येईल एवढा मोठा विश्वास असेल आणि तुझ्याजवळ प्रीती नसेल तर तू काही उपयोगाचा नाही आहे. काही उपयोगाचा नाही आहे. प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा. गलतीग्रस्त पत्राचा 5वा अध्याय आणि 6 वचन पहा काय म्हणतं. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची हा सुनता होण्यात हा किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे काही सामर्थ्य नाहीये. असे नाही, हा तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. माझ्या माग म्हणाल का सर्वजण, प्रीतीच्या द्वारे कार्य करणाऱ्या विश्वासामध्ये सामर्थ्य आहे. ऐका प्रियानो, प्रीतीद्वारे कार्य करणाऱ्या विश्वासात सामर्थ्य आहे. प्रभू होऊ देईल तर मला इच्छा आहे त्या पावलाच्या जीवनातलं प्रीतीचा अभ्यास करावा. प्रियांनो, मी येत्या दिवसामध्ये आत्मिक फळांचा अभ्यास करत असताना मी पावलाच्या जीवनामधून काही गोष्टी, ज्या पावलाने, मला पूर्वी असं वाटलं होतं योहान जो आहे, जो प्रभू येशूच्या उराशी टेकलेला आहे, निश्चितच पहिल्या योहानाच्या पत्रामध्ये देवाच्या प्रीतीबद्दल खूप काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. पण हा पॉल आपल्या जीवनाला, तो म्हणतो मी माझ्या जीवनाला काहीच लेखत नाही. असे 10 जीवन, असे 100 जीवन आले तरी मी माझ्या प्रभूला देऊन टाकील. त्याचं जीवन पहा, तो प्रभूसाठी काही करायला तयार आहे. आणि मग त्यांनी लिहिलेल्या प्रीतीबद्दल गोष्टी पहा, मंडळीला लिहिलेले पत्र पहा. प्रीतीबद्दल तो प्रीतीमध्ये मुळावलेला होता, त्याला प्रीती समजलेली होती. माझ्या भावानं ती प्रीती तुम्हाला किती दूर घेऊन जाऊ शकते. ती प्रीती तुम्हाला पावलासारखं दुःख सहन करायला तयार करते. मला सांगू द्या प्रियानो, ह्या प्रीतीबद्दल देवाने यशायाच्या पुस्तकामध्ये भविष्यवाद्याकडून लिखाण करून ठेवलं होतं आणि ते आम्हाला समजणं गरजेचं. भविष्यवाद्यांकडून मी काही दिवसांपूर्वी ह्याबद्दल बोललेलं, पण पुन्हा एक आठवण म्हणून तुम्हाला काही वचनं सांगू इच्छितो. माझी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्या प्रियांनो. यशायाच्या पुस्तकात जर तुम्ही गेला तर 54वा अध्याय आणि 9 ते 14 वचनामध्ये, त्या ठिकाणी 53वा अध्याय, मला माहिती आहे आम्ही गुड फ्रायडे काही दिवसापूर्वी साजरा केला आणि 53वा अध्यायामध्ये वधस्तंभाचं चित्र आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगला गेला, तो मरण पावला, त्याचं चित्र. पण 54व्या अध्यायामध्ये आम्हाला समजण्याची गरज आहे की त्या ठिकाणी त्यांनी खूप गोष्टी लिहिलेल्या आहेत प्रीतीबद्दल. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं 55 अध्याय देवाच्या वचनाविषयी बोललेला आहे की तुमचे विचार माझे विचार नव्हे, तुमच्या कल्पना माझ्या कल्पना नव्हेत, पण माझं वचन माझ्या कल्पना तुम्हाला सांगणार आहे. पण आपण 9व्या वचनापासून 14व्या वचनातले काही गोष्टी पाहूया, काय काय सांगितलेलं आहे का नाही. 9 वचन काय सांगतं.
नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे मी लेखितो. पहा, मी नोहाच्या जलप्रलयाप्रमाणे हे लेखतो. नोहाचा जलप्रलय भूमीवर पुनरुपी येणार नाही हा, अशी मी शपथ वाहिली होती. अशी मी शपथ वाहिली होती, म्हणजे मी नाश करणार नाही. जे लोक म्हणतात की देवाने करोना पाठवलेला आहे, करोना व्हायरस पाठवलेला आहे तो नाश करायला, तर प्रियांनो, देव परमेश्वरने शपथ वाहून सांगितली मी नाश करणार नाही. ऐका, नाश करण्याचा एक दिवस आहे, येणार आहे. न्याय करण्याचा एक दिवस येणार आहे. ज्या दिवशी न्यायाचा प्रसंग येणार आहे तो असणार आहे, पण आत्ता तो नाही आहे. पहा पुढं, त्याप्रमाणे तुझवर कोप करणार नाही, तुझ्यावर मी रागवणार नाही, तुला दटविणार नाही, तुला मी दटाविणार नाही, अशी शपथ मी वाहिली आहे. देव परमेश्वर म्हणतोय. देव परमेश्वर प्रियांनो, मी शपथ वाहिलेली आहे. पुढं, कारण पर्वत दृष्टीआड होतील, हा, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझवरची दया ढळणार नाही. मला वाटत नाही अजून पर्वत दृष्टी आड झाले. मला वाटत नाही टेकड्या ढळलेल्या आहेत. इनफॅक्ट जर तुम्ही चंदीगडमध्ये गेलात, जर तुम्ही अमृतसरमध्ये गेलात, तर तुम्हाला असं दिसून येईल की अमृतसरमध्ये 30 वर्षामध्ये कधी हिमालय दिसला नव्हता. अमृतसरमध्ये उभं राहिल्यानंतर एव्हरेस्ट दिसायला लागतोय. वाव, पर्वत दिसत आहेत अजून. आमच्या अवतीभोवती देखील डोंगर आहेत, टेकड्या आहेत, अजून त्या ढळल्या नाही आहेत. पण जर त्या ढळल्या नाही आहेत तर देवाची दया तुमच्या माझ्यावरची अजून ढळलेली नाही आहे. पुढे वाचूया. दया म्हणजे शिक्षेस पात्र असताना शिक्षा न होणे. पुढे जाऊया. माझा शांतीचा करार हलणार नाही, माझा शांतीचा करार मी जो तुझ्या सांगती केला तो हलणार नाही आहे. पुढं, असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. परमेश्वर कोण म्हणत आहे? कुठला मनुष्य म्हणत नाही. सर्व समर्थ परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या सांगती शांतीचा करार केलेला आहे, तो ढळणार नाही. पुढे जाऊया. अगे पिडलेले, आगी पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, वादळाने त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे वसवीन. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वर म्हणतो, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन. नीलमण्यांनी. काय आहे नीलमणी? काय आहे नीलमणी? प्रियांनो, नीलमणी, जर तुम्ही नीलमण्याचा अभ्यास केला, प्लीज कृपया प्रियांनो तो अभ्यास समजून घ्या. मी नीलमण्यामध्ये तुझा पाया घालीन. थोडक्यात, मी नीलमण्यावर तुला बसवीन. नीलमणी काय आहे? प्रियांनो, बायबलचं वचन आम्हाला सांगतं निर्गमाच्या पुस्तकामध्ये 24व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये, जेव्हा परमेश्वर उतरून आला त्या ठिकाणी त्याचं जे आसन आहे, त्याचं जे सिंहासन आहे ते नीलमण्याचं आहे. माझ्या भावानं बहिणीनं मंडळी समजून घे. देवाचं वचन काय सांगतं की मी तुला नीलमण्यावर पाया घालीन, तुला नीलमण्यावर बसवीन. काय म्हणतं? वाचा निर्गमाचं पुस्तकाचं 24व्या अध्यायाचं 10वं वचन. त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले, हा, त्याच्या पायाखाली इंद्रनील मण्यांच्या चबुतऱ्यासारखे काही होते. त्याच्या पायाखाली इंद्रनील, नीलमण्याच्या, ऍक्च्युली इंग्लिशमध्ये जो शब्द आहे तो सफायर म्हटलेला आहे. त्यावर बसलेला परमेश्वर आहे. प्रियांनो ऐका, तिथंच नव्हे, एहेजकेलचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 26व्या वचनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं. एहेजकेल 1:26, एहेजकेलचं पुस्तक याचा 1 अध्यायाचं 26वं वचन. एहेजकेल 1:26. एहेजकेल हे आम्हाला जुन्या करारामध्ये सापडेल. प्रियांनो, आम्ही पाहतो की यशया, इर्मया, मग नंतर विलाप गीत, मग नंतर एहेजकेल याचा 1 अध्याय आणि 26वं वचन काय म्हणतं पहा. त्यांच्या डोक्यावर असलेल्या चांदव्यावर नीलमण्यांच्या सिंहासनासारखे काही दिसत होते. नीलमण्याचा सिंहासन मी पाहिला. हालेलुया. बर. आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता. मला असं दिसत होतं कोणीतरी पुरुष आहे. कोण आहे तो पुरुष? मी तुझा पाया नीलमण्यावर घालेन. माझ्या भावानं बहिणींनो, आम्ही पापामध्ये मेलो होतो. त्याने ख्रिस्त येशूमध्ये पापातून आम्हाला जिवंत केलं आणि जिथं ख्रिस्त येशूमध्ये स्वर्गीय स्थानी नेऊन आम्हाला बसवलं. तो जो सिंहासन आहे ते नीलमण्याचं सिंहासन आहे.
इर्माच्या हेजकेलच्याच मध्ये 10व्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये परत नीलमण्याचा उल्लेख केलेला आहे. मी हे वचन तुम्हाला यासाठी देतो की हे तुम्हाला समजावं, हे तुम्ही त्याच्यावर विचार करावे. प्रियांनो, हा नीलमणी काय आहे? वाचूया हेजकेल 10:1. मी पाहिलं तो करुबावरल्या छतावर हा तृण मण्यासारखे काही दिसले. मला काही दिसलं. ते सिंहासनाच्या प्रतिमेसारखे होते. प्रियांनो, हा जो नीलमणी आहे तो सिंहासन ज्यावर प्रभू येशू ख्रिस्त पिता आमचा परमेश्वर बसतो, त्याच्यावर तुझे पाया मी घालेन. माझ्या भावना बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही त्यावर पाया घातलेले असाल, त्या प्रीतीमध्ये जर मुळावलेले असाल, काय आहे ते? पॉल प्रार्थना करतो इफिस्कराच्या मंडळीसाठी. मी म्हणतो, हे पित्या, मी तुला विनंती करतो की ही जी मंडळी आहे, इफिस्कराची मंडळी, ही प्रीतीमध्ये मुळावलेलं व पाया घातलेलं असं असावं. इफिस्करास पत्र 3 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये तो म्हणतो की ह्या मंडळीचा पाया कशासारखा असावा? ते प्रीतीमध्ये मुळावलेलं असावं. वाचूया प्रभू, फार सुरेख वचन, मला वाटतं 17, 18, 19 किंवा 18, 19 वाचा. 18 आणि 19 वचन. तिची रुंदी, लांबी, नाही, मला वाटतं 17 पासून सुरू करायला पाहिजे. हा, ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये आमेन. तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, हो, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले कशामध्ये? मी तुझा पाया नीलमण्यावर घालेन. मी तुझा पाया त्या प्रीती, जिथं देवाचं आसन आहे त्या आसनावर देव प्रीती आहे, तो आज त्या नीलमण्यावर बसलेला आहे. माझ्या भावना बहिणींनो, काही दिवस, काही वेळ त्या नीलमण्यावर बसायचं आणि काही दिवस जगाप्रमाणे चालायचं असं नव्हे, तर सातत्याने नीलमण्यावर बसूनच सेवा करायची, त्या प्रीतीमध्येच राहून सेवा करायची. आणि मग तुम्ही पाहाल त्या प्रीतीचे प्रवाह ह्या जगामध्ये वाहायला लागेल. ते प्रीतीचे प्रवाह, प्रियांनो, तुम्हाला कशा गोष्टीने तुम्ही दुःखी होणार नाही. तुम्ही बलवान व्हाल, विश्वासात चालाल, भीती उरणारच नाही. पुढे वाचत जाऊया. असे असून हा, तिची रुंदी, त्या लांबी, प्रीतीची रुंदी, लांबी, उंची व खोली किती, हा. हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह आता तुम्ही एकट्याने नव्हे, तुमच्या बरोबर सर्व पवित्र जनांनी समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावास शक्तिमान व्हावे. ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास. आज मी तुम्हाला विनंती करेन, प्रार्थना करेन की तुमचे आणि माझे डोळे उघडले जावे ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यासाठी. ह्यासाठी की पुढे काय म्हटलं पहा, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. देवाच्या सर्व पूर्णते इतके तुम्ही परिपूर्ण हवे. तुम्ही त्या नीलमण्यावर बसून राज्य करावं. मी तुझा पाया नीलमण्यावर घालीन, मी तुझा पाया प्रीतीवर ठेवेन. जिथं प्रीती आहे तिथं भीती नाही आहे. यशाच्याच पुस्तकामध्ये आता पुढचे 12-13 वचन वाचायला मला जमणार नाही कारण वेळ नाही आहे, पण आपण 54 अध्यायाचं 14 वचन वाचूया. 13 वचनात तो म्हणतो की तुझी सर्व लेकरं देवापासून शिकलेले असतील आणि त्यांचे मी मोठे कल्याण करेन. आज मी तुम्हाला विनंती करतो, ह्या करोनाच्या दिवसामध्ये चालत असताना असं समजू नका की लेकरं बसलेले त्यांचं काय होणार नाही, आता त्यांचं शिक्षण नाही. प्रियांनो, देवाने अभिवचन दिलेलं, त्यांना मोठी शांती होईल आणि त्यांचं कल्याण होणार आहे. तुम्हा प्रत्येक लेकरांचं, प्रियांनो, हे वचन साधं सुद्धा नव्हे, माझ्या परमेश्वराने दिलेलं वचन आहे. माझी लेकरं हे कल्याण पावणार आहेत, त्यांचं मी भलं करणार आहे. पण 14 वचन काय म्हणतं? धार्मिकतेने तू खंबीर होशील. तू धार्मिकते नीतिमत्वामध्ये खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील. तुला जाच कोणीच करणार नाही, तू जाचापासून दूर राहशील. का की तुला भीतीच उरणार नाही. तुला भीतीच उरणार नाही. माझ्या भावना बहिणी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रीती सर्व भीती घालवून देते. आज जर मनामध्ये कुठली भीती आहे, त्याचं कारण आम्हाला अजून त्या प्रीतीची ओळख झालेली नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, त्या प्रीतीला ओळखण्यासाठी काही समय लागतो. वेळ घ्या, देवापाला मागा, देवा ती प्रीती मला प्रगट होऊ दे, ती मला प्रीती समजू दे, त्या प्रीतीमध्ये मी मुळावलेलं जीवन जगू दे, त्या प्रीतीमध्ये मी पाया घातलेला जीवन जगू दे. आज कशाची भीती असेल तुमच्या मनामध्ये, कशाची पण भीती प्रियांनो, तर प्रीतीची आम्हाला ओळख झाली. भीती तुला उरणारच नाही. पुढं तू धाकापासून दूर राहशील. धाकापासून तू दूर राहशील, तो तुझ जवळ येणार नाही. तो तुझवर येणार नाही. माझ्या भावना बहिणींनो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला कसलीच भीती नव्हती. वादळामध्ये जात असताना वादळामध्ये तो झोपत होता, त्याला कसली, ती
तसं तसं ख्रिस्त जसं पित्याने माझ्यावर प्रीती केली आणि मी त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीमध्ये स्वतःला ठेवलं, तसं जर तुम्ही माझ्या प्रीतीमध्ये राहिलात तर माझ्या आज्ञा पाळून माझ्या प्रीतीमध्ये तुम्ही राहा. माझ्या भावना बहिणींनो, प्रीती ही आणि म्हणून भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, देव परमेश्वराने जे काही कार्य करायला आम्हाला सांगितलेलं आहे, हा जो नवी उत्पत्ती आहे, हा साठी एक नवा करार आहे, नवे नियम आहेत आणि तो नियम आहे प्रीतीचा. तुम्ही जर त्या प्रीतीला तुमच्या जीवनामध्ये परवानगी दिली, तुमच्या हृदयामध्ये परवानगी दिली, तुम्ही त्याला अलाव केलं की पवित्र आत्मा माझ्या, आणि प्रियांनो ही प्रीती फक्त पवित्र आत्माच तुमच्या हृदयात टाकू शकतो. तुम्हाला सांगतो, तुम्ही रोम 5:5 मध्ये पहा, प्रीतीचा वर्षाव तुमच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याद्वारे होतो. पवित्र आत्माच तुमच्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव होतो. तुम्ही जर त्याला म्हणाल की माझ्या अंतःकरणात ती प्रीती येऊ दे बापा, माझ्या हृदयात ती प्रीती वाहू दे, तर मला सांगू द्या, ती प्रीती तुमच्या जीवनाला बदलून टाकेल, तुमच्या जीवनाला पूर्णपणे नवीन बनवेल. पण मात्र महत्त्वाची गोष्ट प्रियांनो, कधी विसरू नका, देवाने आम्हाला एक नियम दिलेला आहे. आमच्या परिवारामध्ये ती प्रीती असली पाहिजे, आमच्या समाजामध्ये ती प्रीती असली पाहिजे, पण जोपर्यंत देवापासून ती स्वीकारू नाही तोपर्यंत कार्यरत होत नाही. हे सातत्याने आठवण करत राहा. तुम्ही आपल्याला माझ्या प्रीतीत राखा. शेवटचं वचन वाचून 15:9, योहान 15:9, जिथून आपण सुरुवात केली, मी किंवा जिथून प्रीतीबद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे, त्या प्रीतीबद्दल आपण प्रियांनो थोडक्यामध्ये परत पहा काय म्हणतं ते वचन. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. मीही तुम्हाला प्रीती केलेली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. कसं मी राहू शकतो? पर्पजफुली देवाला धन्यवाद देऊ शकतो. देवबापा तू माझ्यावर प्रीती केली. ती रोज सकाळी उठल्यानंतर त्या प्रीतीबद्दल आठवण करणं. जोपर्यंत तुम्ही आणि मी त्या प्रीतीमध्ये मुळावलेलं जीवन जगत नाही, त्या प्रीतीमध्ये पाया घातलेलं जीवन जगत नाही, तोपर्यंत रोज आठवण करणं. आणि मला वाटतं की प्रियांनो, ह्या जगात राहत असताना वेगवेगळ्या भीती आमच्या जीवनात येत असतात, पण त्या भीतीवर मात करण्यासाठी एकच गोष्ट आहे, देवाची प्रीती स्वीकारणं. की देव माझी काळजी घेण्यासाठी समर्थ आहे, तो माझा पुरवठा करणारा आहे, तो माझं संरक्षण करणारा आहे, तो माझं भलं करणारा आहे, तो माझ्यावर रागावलेला नाही आहे, तो माझ्यावर चिडलेला नाही आहे, तो माझ्यावर प्रेम करतो आणि त्यामुळं त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला. ते प्रीती समजणं, त्या प्रीतीमध्ये मुळावलेलं जीवन जगणं. माझ्या भावना बहिणी, जर तुम्ही आजपर्यंत ती प्रीती स्वीकारली नसेल तर मी आज तुम्हाला विनंती करतो, ती आज प्रीती स्वीकारा. ती प्रीती स्वीकारण्याचा एक सोपा मार्ग आहे हे म्हणणं की प्रभू येशू, तू माझ्या पापासाठी मेला, तू पुरला गेला आणि तिसऱ्या मरणातून जिवंत झाला. जर तुम्ही अशी प्रार्थना केली तर तुम्ही पवित्र आत्म्याला परवानगी देता, देवाच्या वचनाला परवानगी देता ती प्रीती तुमच्या हृदयामध्ये येण्यासाठी. फक्त डोळे बंद करून तुम्ही प्रार्थना करू शकता. देवबापा, तुझे मी आभार मानतो, माझ्या पापासाठी तू मरण पावला, तू मेलाच नव्हे तर तिसऱ्याशी मरणातून जिवंत झाला. मी तुला प्रभू म्हणून कबूल करतो. येशू माझा प्रभू आहे आणि देवाने येशूला मेलेल्यातून जिवंत केला असा माझा विश्वास ठेवतो. प्रियानो, जर तुम्ही ही प्रार्थना केली तर तो तुमच्या हृदयामध्ये या क्षणी काम करत आहे. मी तुम्हासाठी प्रार्थना करू इच्छितो. देवबापा, मी आज तुझ्याकडे विनंती करतो, स्वर्गीय पित्या, आम्हा प्रत्येकाची हृदयाने जीवन आणि आमचे परिवार तुझ्या प्रीतीने भरलेले असू दे. प्रभुदेवा, तुझ्या प्रीतीचा उलगडा आम्हाला आतू दे. आमच्या मनातून एकमेकाविषयीचे गैरसमज निघून जाऊ दे. पित्या, आम्ही तुला विनंती करतो, तुझ्याविषयीचे गैरसमज आमच्या मनातून निघून जाऊ दे, तर तुझ्या प्रीतीमध्ये मुळावलेलं जीवन तू आम्हाला दे. स्वर्गीय बापा, आम्ही आमचं समर्पण तुला करतो. ही वेळ तू दिलीस, तुझे आभार मानतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आणि आमेन. गॉड ब्लेस यू. प्रियांनो, प्रभू खूप चांगला आहे. हालेलुया. थँक्यू. प्रेज लॉर्ड चर्च. आत्ताच आपण देवाचं वचन ऐकलेलं आहे आणि माझी खात्री आहे की देवाचं वचन तुमच्यासाठी आशीर्वादित झालेलं असणार आहे. प्रियांनो, ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला माहिती आहे तुम्ही सर्वजण घरी आहात, परंतु तुम्ही देखील घरी कुटुंबासमवेत देवाच्या वचनाचा अभ्यास करत असाल. माझी खात्री आहे की देवाचं वचन ह्या दिवसांमध्ये अद्भुतरित्या काम करणार आहे. प्रियांनो, आपण लॉकडाऊन आहोत, घरामध्ये आहोत आणि अनेक वेळा आपला वेळ मनोरंजनामध्ये जातो. परंतु प्रियांनो, मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की देवाच्या वचनामध्ये खरा आनंद आहे.
टी व्ही आणि मोबाईलद्वारे क्षणिक आनंद आहे, तो फार काळ टिकत नाही. परंतु देवाच्या वचनामध्ये खरा आनंद आहे. मी तुमच्यासाठी एक वचन वाचू इच्छितो. इर्मायाचं पुस्तकाचा 15वा अध्याय 16वं वचन सांगतं, मला तुझी वचने प्राप्त झाली, ती मी स्वीकारली. तुझी वचने माझा आनंद, माझ्या जीवाचा उल्हास अशी होती. कारण हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे नाम घेऊन मी आपणास तुझ्या म्हणतो. प्रियानो, ह्या ठिकाणी इर्म्या संदेष्टा म्हणतो की तुझे वचन माझा आनंद आहे, तुझं वचन माझा उल्हास आहे. प्रियानो, देवाच्या वचनातून खरा आनंद, खरा उल्हास आपल्याला प्राप्त होतो. आणि ज्यावेळेस आपण ते वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो आणि कबूल करतो, त्यावेळेस खरा आनंद आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. प्रियानो, मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की ह्या दिवसांमध्ये तुम्ही कुटुंबासमवेत स्तोत्रे पाठ करा, एकमेकाला वचने म्हणून दाखवा, एकमेकाला स्तोत्रे म्हणून दाखवा. प्रियानो, माझ्या कुटुंबामध्ये आम्ही स्तोत्र 91 आणि स्तोत्र 121 दररोज कबूल करतो. प्रियानो, ते आमच्यासाठी आशीर्वाद असं झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही देवाच्या वचनामध्ये वेळ घालवा. देवबाप तुम्हाला नक्कीच त्याच्या वचनाद्वारे आशीर्वादित करेल आणि तुम्हाला खरा आनंद प्राप्त होईल. प्रियानो, ही वेळ आहे की आपण देवाच्या राज्यामध्ये पेरणी देखील करणं गरजेचं आहे. प्रियानो, मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या की देवाच्या राज्यामध्ये पेरणी करतात ते समृद्ध असे होतात. प्रियानो, रोमकराच्या पत्रामध्ये, पवित्र शास्त्र आपल्याला रोमकराच्या पत्रामध्ये 12वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये काय सांगतं की दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे आणि दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. प्रियानो, इथं 2 गोष्टी आहेत, औदार्य आणि संतोषाने देणे. इंग्लिशमध्ये औदार्याला जेनरॉसिटी म्हणलेलं आहे. जेनरस म्हणजे असा व्यक्ती जो देण्यामध्ये धन्यता किंवा आनंद मानतो, तो जनरस व्यक्ती आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की तुम्ही औदार्याने दिले पाहिजे. देवाचं वचन करिंथकराच्या पत्रामध्ये देखील सांगतं की मनामध्ये ठरवून तुम्ही आपली दाने परमेश्वराला सादर केली पाहिजे. प्रथम मनामध्ये ठरवलं पाहिजे, मनाची तयारी केली पाहिजे देवाला अर्पणे आणण्यासाठी. आणि म्हणून आपण कधीही दुःखी मनाने देणं भाग पडतं म्हणून आपण देऊ नये, तर आनंदाने, उल्हासाने, जोशमध्ये आपण देवाला देण्याकरता आपली मनाची तयारी करणं गरजेचं आहे. कारण जो आनंदाने आणि संतोषाने देतो तोच परमेश्वराला आवडतो. प्रियानो, देणे हा एक दैवी गुण आहे, हा देवापासून प्राप्त होतो. प्रियानो, ज्याचा भरोसा आपल्या बँक बॅलन्सवर किंवा स्वतःकडे असलेल्या पैशावर नाही, तोच व्यक्ती औदार्याने देऊ शकतो. कारण त्याला माहीत आहे की त्याचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. त्याने जरी दिलं तर परमेश्वर त्याला पुरवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपण शुभवर्तमानामध्ये पाहतो की त्या विधवेसाठी, ते विधवेने तिच्या 2 टोल्या दिल्या आणि ते इतर दानार्पणापेक्षाही उत्तम ठरल्या, कारण की तिने ते तिच्या उपजीविकेमधून दिलं. प्रियानो, आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला उत्तेजनासाठी सांगू द्या की त्या लहान मुलाचं उदाहरण. अरण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वचन सांगत आहे, जेवणाची वेळ झाली. प्रभूने विचारलं, तुमच्याकडे काय आहे? त्या लहान मुलाने आपला टिफिन बॉक्स काढला आणि त्याने त्याच्याकडे होते ते 5 भाकरी आणि 2 मासे दिले. ओय प्रियांनो, त्याने आपलं मन मोठं केलं. त्याने औदार्याने त्याचं टिफिन बॉक्स प्रभूच्या हातामध्ये दिला. त्याने हाच विचार केला असेल की माझ्या देण्याने कुणाचं तरी पोट भरेल. ओय प्रियांनो, त्या लहान मुलाने अर्पणे केली, प्रभूने प्रार्थना केली आणि 5,000 पेक्षा जास्त लोकांना अन्नाचा पुरवठा झाला. प्रियांनो, आपलं चर्च देखील असाच एक प्रोजेक्ट करत आहे आणि त्यामध्ये आपण दररोज 100 लोकांना अन्न पुरवत आहोत. प्रियांनो, मी तुम्हाला उत्तेजन देईल की तुम्ही ह्या प्रोजेक्टचा सहभागी व्हा. तुमच्या अर्पणाने अनेकांचं पोट भरलं जाणार आहे. अनेक लोक आज भुकेले आहेत, त्यांना अन्न नाही, नोकरी नाही, परंतु तुमच्या अर्पणाने त्यांचं पोट भरलं जाणार आहे. प्रभूची सेवा होणार आहे, देवाचं गौरव होणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, मी तुम्हाला उत्तेजन देईल की तुम्ही ह्या प्रोजेक्टचा भाग व्हा.
तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये सहभागी होऊ शकता अर्पणाद्वारे, देणगीद्वारे, आणि तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू शकता. प्रियानो, देवाचं वचन सांगतं की तो उदार मनाचा आहे तो मनुष्य समृद्ध असा होतो. जो देतो तो समृद्ध होतो. आणि म्हणून मी तुम्हाला आज विनंती करतो की तुम्ही उदार मनाने, स्वखुशीने देवाच्या गौरवासाठी परमेश्वराच्या भांडारामध्ये आपली अर्पणे सादर करा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटत असेल की मी आपली अर्पणे कसे देऊ शकतो देवाच्या मंदिरामध्ये. प्रियानो, तुमच्याकडे हा बॉक्स असेल तर आपण आपल्या घरामध्येच ह्या बॉक्समध्ये आपलं अर्पणे साठवून ठेवू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये येऊ शकता आणि चर्चच्या ऑफरिंग बॉक्समध्ये तुमची अर्पणे तुम्ही टाकू शकता. अन्यथा काही लोकांना ऑनलाईन ऑफरिंग करणं सोयीस्कर वाटतं, तर ह्या स्क्रीनवर जो ऑनलाईन नंबर दिलेला आहे आपण ऑनलाईन देखील ऑफरिंग करू शकता आणि देवाच्या भांडारामध्ये आपली अर्पणे सादर करू शकता. थँक्यू. हम गाए हो सैना, तू राजा होगा है राजा, तेरी महिमा होए सदा, तू है प्रभु हमारा खुदा. प्यारे पिता, तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. प्यारे पिता, इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया. हम गाए हो सैना, तू राजा होगा प्रेज लॉर्ड चर्च. या आपण प्रार्थना करूया आलेल्या दान अर्पणासाठी, प्रभू ऑफरिंगसाठी. धन्यवाद येशू, ये दान अर्पणासाठी बाप्पा. हे दान अर्पण बाप्पा ज्यांनी पेरणी केले बाप्पा तुझ्या राज्यामध्ये, त्यांना तो आशीर्वादित कर माझा राजा. ज्यांना पेरता आला नाही प्रभूजी, त्यांना देखील कृपा दे माझा राजा. आणि तुझ्या सेवेसाठी हे दान अर्पण खर्च केलं जाऊ दे माझा राजा. धन्यवाद देतो, स्तुती करतो. येशूच्या नावात प्रार्थना केलीस म्हणतो एक आमेन. प्रार्थना करू आपण. जिवंत देवा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला गौरव सन्मान देतो प्रभू. सर्व शक्तिमान, सर्व सामर्थ्यवान, सर्व ज्ञानी, विश्वासयोग्य देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तू आमचा पिता आहेस, आमचे ओझे तू वाहतोस, आम्हाला तू सहाय्य करतोस, आम्हाला तू मदत करतोस म्हणून तुझी स्तुती करतो प्रभू. कारण की देवा, तू खरोखर चांगला देव आहेस याचा अनुभव तू आम्हाला देतोस म्हणून तुझी स्तुती करतो प्रभू. प्रार्थना करतो देवा की विशेष करून महाराष्ट्रामधील प्रत्येक लोकवर तू प्रेम करतोस, त्यांची काळजी घेतोस, त्यांचे ओझे वाहतोस म्हणून धन्यवाद देतो प्रभू. प्रार्थना करतो प्रभू की आमच्या महाराष्ट्राचे जे प्रमुख आहेत प्रभू, मुख्यमंत्री, त्यांना तू अधिक अनधिक आशीर्वादित कर. या दिवसामध्ये त्यांना तू सहाय्य कर आणि मदत कर. विशेष करून योग्य मार्गदर्शन त्यांना तू कर. त्याचप्रमाणे आज मी प्रार्थना करतो देवा, पोलीस यंत्रणा, डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ्स, कामगार वर्ग द्यापा, प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मदत कर.
त्यांना तू आरोग्यामध्ये राख, त्यांचं संरक्षण कर, त्यांच्या कुटुंबाचा तू सहाय्य करता हो. त्याचप्रमाणे आता मी प्रार्थना करतो देवा, विशेष करून की देवा महाराष्ट्रामध्ये ज्या मंडळं आहेत प्रभू, त्या मंडळाला प्रत्येकाला तू अधिक आशीर्वादित कर. विशेष करून तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये, तुझ्या भयामध्ये जीवन जगत असताना लागणारं सहाय्य त्यांना कर, मदत कर. पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाला तू चालव आणि अधिक प्रत्येक मंडळात तू सक्षम केला जाऊ दे. तुझ्या वचनामध्ये त्यांना तू भक्कम कर आणि प्रत्येक मंडळात संजीवित कर. प्रार्थना करतो देवा की विशेष करून आमची जी मंडळी आहे, ही मंडळी आज आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. मंडळीतील प्रत्येक व्यक्तीवर देवा तू प्रेम करतोस, प्रत्येकाचं तू मार्गदर्शन करता होत आहेस आणि विशेष करून की प्रत्येकाला तू आरोग्यामध्ये राखत आहेस म्हणून धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. संकट समय तू सहाय्य करत आहेस, प्रत्येकाचं देवा दैनंदिन गरजा तू पूर्ण करत आहेस म्हणून तुझी स्तुती करतो प्रभू. प्रत्येकाचा देवा तू मदतगार होत आहेस म्हणून धन्यवाद देतो प्रभू. प्रार्थना करतो प्रभू की लहानापासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत देवा प्रत्येकाचं दैवी संरक्षण कर आणि प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मदत कर. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये तुझी शांती, आनंद, प्रीती दी सदोदित नांदू दे. प्रार्थना करतो प्रभू, विशेष करून जो मंडळीचा दृष्टांत आहे, तो दृष्टांत तू आशीर्वादित कर आणि विशेष करून या दिवसामध्ये पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि मदत कर. दृष्टांत पुढे घेऊन जाण्यासाठी प्रभू योग्य रणनीती दे की जेणेकरून त्यावर आम्ही कार्य करू शकू आणि या दिवसामध्ये प्रत्येकाला तू कृपा दे प्रभू. धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस, संपूर्ण महाराष्ट्राला तू आशीर्वादित केलंस म्हणून तुझी स्तुती करतो प्रभू. मान, सन्मान, गौरव आम्ही तुला देतो. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, तो 2000 वर्षापूर्वी या जगामध्ये आला, वधस्तंभावर मरण पावला, पुरल्या गेला आणि तिसऱ्या दिवशी परत जिवंत झाला. याच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा माझा विश्वास आहे की देवाचा आत्मा तुम्हाला सांगते बोललेला आहे, देवाचं वचन तुमच्या हृदयात सांगते आलेलं आहे. येत्या दिवसामध्ये स्वतःला प्रीतीमध्ये राखा, कारण त्या प्रीतीच्या ठाई प्रियांनो कुठली भीती नसते. तुम्हाला एक विनंती करतो, स्वतःला सांभाळा. मला कल्पना नाही किती दिवस लागतील आपण सर्वजण एकत्र येण्यासाठी, पण जेवढे काही दिवस लागतील आपल्याला देवाच्या वचनाच्या शिक्षणामध्ये राखा, प्रार्थनेमध्ये असा. बायबलचं वचन सांगतं पहिली म्हणजे प्रार्थनेत तत्पर होती. प्रियांनो, आम्ही दर बुधवारी प्रार्थना सुरू केलेली आहे. तुम्ही गुगल मीट नावाचा ॲप जर डाउनलोड केला तर दुपारी 11:30 ते 12:30 दर बुधवारी प्रार्थना असते. तुम्ही त्यात सहभागी व्हा. मी मागच्या 2 आठवड्यापासून ती सुरू झालेली आहे आणि काही लोकांच्या बाबतीत मला प्रश्न आहेत की बाबा ते सध्या घरी आहेत, मग का नाही ते प्रार्थनेमध्ये सहभागी होत. प्रियांनो, तुम्हाला जर प्रार्थना करता येत नाही, काही हरकत नाही, काही घाबरू नका, भिवू नका, त्यामध्ये सहभागी व्हा, एकत्र राहा. जेव्हा तुम्ही एकत्र राहाल तुम्हाला समजेल, शिकेल की प्रार्थना कशी करायची. छोट्या छोट्या प्रार्थना आम्ही करत असतो आणि त्या रेचलताई ते आम्हाला चालवते. तर मला विनंती आहे प्रियांनो की आपण त्या प्रार्थनेमध्ये राहूया. मी दर आठवड्याला तुम्हाला प्रार्थनाच्या विनंत्या पाठवत आहे. देवाच्या वचनानुसार घरामध्ये प्रार्थना करा, एकत्र प्रार्थना करा, एकत्र उपासनेमध्ये वेळ घालवा. प्रियांनो, प्रभूच्या वचनामध्ये ती सहभागिता होऊ द्या. येत्या ह्या आजच्या दिवशी मी परत एकदा तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की आपण प्रभोजन घेणार आहोत. प्रभोजन घ्या प्रियांनो, एकत्र या. तुमच्या कुटुंबातला जर तुम्ही एकटे व्यक्ती असला तरी तुम्ही एकटं प्रभोजन घेऊ शकता. ही प्रभूची आठवण आहे. पण तुमच्या घरामध्ये 2-3 विश्वासणारे आहेत, एकत्र बसून तुम्ही प्रभोजन घ्या. पहिले ग्रंथिकारासपत्र 11 अध्याय 23 ते 33 वचनं वाचा, त्या वचनावर मनन करा आणि तुम्ही प्रभोजन घेऊ शकता. प्रभोजन घेताना गाणं गाऊ शकता, प्रार्थना करू शकता. प्रियांनो, त्या ठिकाणी कुठली विशिष्ट प्रथा नाही आहे किंवा काही भीती बाळगायचं कारण नाही, पण प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. प्रत्येक परिवाराने, प्रत्येक कुटुंबाने जर तुम्ही प्रभूला पाण्याने बाप्तिस्मा करून अनुसरला आहात तर तुम्ही प्रभोजन घेण्याची गरज आहे प्रियांनो. कारण प्रभूची योजना तशी आहे. प्रभूच्या मेजामधून आरोग्य मोकळं होतं, प्रभूच्या मेजामधून बळ निर्माण होतं, त्याच्या वधस्तंभाची आम्ही आठवण करतो. ही त्याची इच्छा आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. ह्यावेळेस आपण सर्वजण एकत्र प्रियांनो
देवाचं वचन कबूल करणार आहोत. माझ्या मागं तुम्ही म्हणा. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची पवित्र सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत राहो. देव परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. त्याची कृपादृष्टी तुमच्यावर हो. तुमच्या अन्न पाण्याला बरकत असो. ख्रिस्ताची शांती तुमची अंतःकरण आणि तुमची मनं प्रभूच्या राज्यामध्ये राखली जाओ. येशूच्या नावामध्ये आमेन आणि आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.